केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घराबाहेर राडा झालाय। पी विजयन यांच्या घरी ईडीनं छापा टाकला होता। यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ईडीची गाडी फोडली। दरम्यान पी विजयन यांच्या मुलीच्या आयटी कंपनीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे। केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घराबाहेर मोठा राडा झाला। पी विजयन यांच्या घरी छापा मारणाऱ्या ईडीला कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। ईडीच्या अधिकाऱ्यांची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली। काचेवरती भले मोठे दगड भिरकावले। सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था असूनही कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाडीची तोडफोड केली। पी विजयन यांची मुलगी टी वीणा यांची एस्कॉलॉजिक सोल्युशन ही कंपनी आहे। या कंपनीला कोचिन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड या खासगी खाण कंपनीकडनं 2017 ते 2021च्या दरम्यान 1,72,00,000 रुपये दिले गेले। या पैशांच्या बदल्यात एक्सॉलॉजिक कंपनीनं कोणतीही सेवा दिली नाही। हे पैसे राजकीय फायद्यासाठी लाच म्हणून दिले असावेत असा ईडीला संशय आहे। कोचिन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडमध्ये केरळ सरकारचा 14% हिस्सा आहे। त्यामुळेच हे प्रकरण अधिकच गंभीर मानलं जात आहे।